मी प्रताप होगाडे, अध्यक्ष महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना. आमची संघटना संपूर्ण राज्यभर शेतकरी, घरगुती, व्यापारी, औद्योगिक सर्व प्रकारच्या प्रामाणिक वीज ग्राहकांच्यासाठी त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असते. आणि त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं वीज ग्राहकांचा अपेक्षानामा कालच जाहीर आणि प्रकाशित केलेला आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सातत्यानं 5 वर्ष विजेच्या प्रश्नावर काही ना काहीतरी प्रश्न निर्माण होतात, वाद होतच असतो. कधी वीज बिलाबद्दलचा असतो, कधी दरवाढीबद्दलचा असतो, कधी सेवेबद्दलचा असतो, कधी वीज बंदचा असतो. असे अनेक प्रश्न सातत्यानं असतात आणि त्या प्रश्नावर आम्ही चळवळी करत असतो, ग्राहकही काम करत असतात आणि तक्रारी तर सततच्याच असतात. प्रीपेड मीटरचा प्रश्न परवा गाजला. दरवाढ तर आत्ता प्रचंड झालेलीच आहे ऑलरेडी आणि पुन्हा येत्या एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. पण एरवी 5 वर्ष ज्यावर आपण चर्चा करतो त्याची निवडणुकीच्या वेळेला फारशी चर्चा होत नाही आणि ती चर्चा झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि ती केली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे आणि त्यामुळं आम्ही सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी हे प्रश्न आपल्या उमेदवारांच्या समोर ठेवले पाहिजेत. राज्यातले सर्व राजकीय पक्ष, सर्व निवडणूक लढवणारे पक्ष, सर्व संघटना, सर्व उमेदवार, मग ते पक्षाचे असोत किंवा अपक्ष असोत, त्या सर्वांनीही या प्रश्नावर बोललं पाहिजे आणि आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. याच्यासाठी आमचा हा अपेक्षानामा आहे. या अपेक्षानाम्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं काही गोष्टी मांडल्या आहेत. त्या ठळकपणानं मोजक्या गोष्टी मी आपल्याला सांगतो. एक तर राज्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे विजेचा. मोफत वीज सरकारने जाहीर केलेली आहे. ही मोफत वीज योजना ही सर्व शेतकऱ्यांना लागू करावी. केवळ 3,68,000 शेतकऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवलेलं आहे, म्हणजे जेमतेम 8%. हे योग्य नाही. त्यामधले बरेचसे शेतकरी खरोखरच 7.5 हॉर्स पॉवरच्या आत आहेत. काही ग्रुप आहेत, ग्रुप ऑफ कन्झ्युमर्स आहेत, लघुदाब उपसा सिंचन योजना आहेत, उच्च दाब उपसा सिंचन योजना आहेत. मग हे ग्रुप ऑफ कन्झ्युमर तिथं आहेत समूह किंवा लघुदाब उपसा सिंचन, उच्चदाब उपसा सिंचन, तिथं जर एका शेतकऱ्या पाठीमागचा विजेचा वापर पाहिला तर तो 1 हॉर्स पॉवर 2 हॉर्स पॉवरच्या वर नसतोच. म्हणजे लघुदाब 100 HP कनेक्शन असेल तर 50 शेतकरी ग्राहक असतात. उच्चदाब 2000 हॉर्स पॉवरचं कनेक्शन असेल तर 1000 सभासद शेतकरी असतात. आणि हा वापर लक्षात घेतला तर प्रत्येक शेतकऱ्याचा वापर 2 HPच्या आसपास आहे. असं असताना या ग्राहकांना या मोफत विजेच्या कक्षेच्या बाहेर ठेवणं योग्य नाही. त्या सर्वांना सामावून घ्यावं. त्याचबरोबर कनेक्टेड लोड ज्यांचा वाढवलेला आहे मधल्या काळामध्ये, कनेक्टेड लोड 7.5 हॉर्स पॉवरच्या वरच्या लोकांचा सर्वांचा तपासावा आणि जे खरोखरच 7.5च्या खालचे आहेत त्यांना पात्र म्हणून घोषित करण्यात यावं आणि सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी, ही महत्त्वाची मागणी आहे. दुसरी महत्त्वाची मागणी आहे की मार्च 24 अखेरच्या थकबाकीबद्दल सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. अधिकृत निर्णय काहीही नाही. ही थकबाकी संपवली पाहिजे. आज 67,000 कोटी रुपये थकबाकी दाखवली जाते. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे, हे अगदी उघड सत्य आहे आणि त्याच्यावर खूप पुरावे आहेत की मुळात विजेचं बिल दुप्पट होतं आणि दंडाने व्याज लागून ते चौपट होतं. त्यामुळे 67,000 म्हटलं तरी खरी थकबाकी ही 16-17 कोटीच आहे आणि त्यामुळे याचा एकदा निर्णय करून हा सगळा थकबाकीचा विषय कायमस्वरूपी शेतकऱ्यांचा संपवला पाहिजे. जर खरी थकबाकी निश्चित केली तर 16-17 कोटीच्या वर जात नाही आणि ती थकबाकी निकालात काढून शेतकऱ्यांना या वीज बिलं कोरी केली पाहिजेत. हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे.
तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना वीज कनेक्शन्स वेळेवर मिळत नाही, 2-2, 3-3 वर्ष थांबावं लागतं. कायदा सांगतो की जिथं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे लाईन आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, तिथं 1 महिन्यात कनेक्शन मिळालं पाहिजे. आणि समजा लाईन टाकावी लागते, ट्रान्सफॉर्मर बसवावा लागतो, तिथं 3 महिने. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला या कायद्याप्रमाणे जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत कनेक्शन मिळालं पाहिजे. आणि चौथा आता चालू आहे प्रत्यक्षामध्ये 16,000 मेगावॅट सोलर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. आणि हे सोलर उत्पादन 1-1.5 वर्षामध्ये जर पूर्ण केलं तर निश्चितपणानं सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं शक्य होणार आहे. आणि ते काम तातडीनं पुरं करावं, कारण 2017 सालीच पहिला प्रयोग झाला राळेगण सिद्धी या ठिकाणी. आणि 17पासून आज अखेर फक्त 600 मेगावॅटचीच विजेची निर्मिती झाली. फक्त 75,000 शेतकऱ्यांनाच आज अखेर दिवसा वीज मिळते आहे. आणि किमान हे पुढं काम 1-2 वर्षाच्या आत पूर्ण झालं पाहिजे. फक्त जमीन द्यायची आहे, बाकी काहीच खर्च करायचा नाही आहे. हे तातडीनं करावं आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी. हे शेतकऱ्यांचे प्रमुख 4 प्रश्न आहेत. घरगुती आणि व्यापारी ग्राहक जे आहेत त्यांच्यावर वीज दराचा फटका प्रचंड आहे. म्हणजे राज्यातले सगळेच शेतकरी, आता शेतीपंपाच्या विजेचा दराचा प्रश्न सोडून देऊ आपण, पण घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ह्या सर्वांचेच वीज दर, महाराष्ट्रातले वीज दर हे देशामध्ये सर्वात जास्त आहे. सर्वसामान्य घरगुती ग्राहक 150-200 युनिट वीज वापरणारा त्याचं बिल 11-12 रुपयाच्या खाली येत नाही. 500 युनिटच्या वर वापरणारा त्याचं बिल 16, 17, 18, 19च्या खाली येत नाही. व्यापारी, छोटा व्यापारी असेल तरी त्याचं बिल 20-22 रुपयेपर्यंत जातं. आणि उद्योग, ज्या उद्योगावर या राज्याचा विकास अवलंबून आहे त्या उद्योगांचा सुद्धा दर आता उच्च दाबाला साधारणपणानं 10-10.5 रुपये आणि लघुदाबाला 11.5-12 रुपये या टोकापर्यंत पोचलेला आहे. सरासरी आकडेवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर ॲव्हरेज कॉस्ट ऑफ सप्लाय, सरासरी देयक दर किंवा सरासरी वीज पुरवठ्याचा खर्च आत्ताच्या इंधन समायोजन आकारासह 9 रुपये 60 पैसे झालेला आहे. आणि तो अख्ख्या देशामध्ये कुठंही 7 रुपये ते 8 रुपयेच्या वर नाही. हे लक्षात घेतलं तर आपण कुठं कमी पडतो आहोत हे लक्षात येईल. आणि त्याचे मुख्य 3 कारणं आहेत. एक मुख्य कारण आहे गळती, की ज्या गळतीमुळं 15% एक्सेस गळती आम्ही लपवतो आणि त्याचा बोजा आपल्यावर 1.25 रुपया कमीत कमी पर युनिट पडतो. दुसरं महत्त्वाचं कारण आहे आमचा महागडा वीज खरेदी किंवा महागडं विजेचं निर्मिती. महाजेनको आणि जे खाजगी पुरवठादार आहेत त्यांचे दर 5.5 रुपयाच्या वर आहेत महाराष्ट्रात. इतर राज्यामध्ये 5 रुपयाच्या आत आहेत. तिथं आपण 50 पैसे जादा घालवतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आज राज्यामध्ये सरप्लस पॉवर आहे. आयोगाच्या निर्णयाप्रमाणे ह्या वर्षी 39,000 मिलियन युनिट्स पॉवर सरप्लस आहे, वीज जादा आहे, म्हणजे 5,500 मेगावॅट. त्याची फिक्स कॉस्ट आपल्याला भरावीच लागते, प्रत्येक ग्राहकाला भरावी लागते. तर भले जनरेशन चालू असो की बंद असो त्याचा स्थिर आकार आपल्याला द्यावाच लागतो. आणि तो स्थिर आकार 50 पैसे आपण देतो आहोत. म्हणजे थेट हे 2.25 रुपये केव्हाही कमी होऊ शकतात प्रामाणिकपणानं इच्छाशक्ती ठेवून कार्यक्षमतेनं जर काम केलं तर. पण दुर्दैवाने हे घडत नाही. आणि त्यामुळं राज्याचा विकास खरं म्हणजे उद्योगांच्यावर अवलंबून आहे. आणि उद्योगांचे दर आपल्या सभोवतालच्या राज्याशी जर तुलना केली तर आपण किमान 20% जास्त आहोत आणि काही राज्यापेक्षा तर 40% जास्त आहोत, भोवतालचे सर्व राज्य पाहिले तर. आणि त्यामुळं औद्योगिक ग्राहकांच्या बाबतीमध्ये जर आपण हे दर 2 रुपये, 2.5 रुपये, 3 रुपयानं खाली आणले पाहिजेत किंवा कालबद्ध कार्यक्रम खाली आणले पाहिजेत आणि दरम्यानच्या काळात या ग्राहकांना किमान 2 रुपये पर युनिट सबसिडी दिली पाहिजे तर त्यांचा प्रश्न सुटू शकतो. वीज उपलब्ध असूनही वीज मिळत नाही. शहरांच्यामध्ये
दिवसातनं रोज तासभर वीज जाते, एकदा नाही 4 वेळा जाते. खेड्यांच्यामध्ये रोज 8-10 वेळा वीज जाते, 1 तास नाही 2 तास जाते. हे थांबलं पाहिजे आणि पूर्ण वापर विजेचा आम्हाला करता आला पाहिजे. म्हणजे उद्योग करण्यासाठी विकण्यासाठी वीज आहे, पण ती वीज आपण विकत नाही, त्याच्यासाठी आवश्यकता पायाभूत सुविधा नाही. या पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. विकासाच्या दृष्टीनं, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं, कारण ही वस्तुस्थिती आहे की देशामध्ये आपण वर आहोत म्हणतो, पण GDPचा जर हिशेब केला म्हणजे पर कॅपिटा औद्योगिक आपलं किती उत्पन्न आहे याचा जर हिशेब केला तर आपण 6व्या क्रमांकावर आहोत, पहिल्या क्रमांकावर नाही. हा हिशेब लक्षात घेतला पाहिजे आणि खरोखरच पहिल्या क्रमांकावर यायचं असेल तर आपल्याला उद्योगांचे दर रास्त ठेवण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. घरगुती व्यापारी या ग्राहकांनाही रास्त दरात वीज देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून या सर्व खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे आणि आपले दर देशातल्या अन्य राज्यांच्या तुलनेनं समपातळीवर आणले पाहिजेत आणि दरम्यानच्या काळामध्ये या सर्वसामान्य वीज ग्राहकाला दिलासा दिला पाहिजे वेगळ्या मार्गानं. मग तो सबसिडीच्या मार्गानं द्या किंवा अन्य मार्गाने द्या, पण त्याला दिलासा दिला पाहिजे. हे करावं अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर छोट्या घरगुती ग्राहकांच्या अपेक्षा आहेत की 100 नंतर 300 एकदम स्लॅब आहे, तो 100 नंतर 200 आणि मग 300 असा स्लॅब असावा. छोट्या व्यापारी ग्राहकांची मागणी आहे की 200 युनिटच्या पुढे एकदम स्लॅब बदलतो, किमान 300पर्यंत परवानगी असावी. मुंबईमधल्या ग्राहकांचा एक प्रश्न आहे की मुंबईत 4 कंपन्या आहेत. मुंबईमध्ये टाटा आहे, अदानी आहे, बेस्ट आहे आणि महावितरण कंपनी आहे. आणि ह्या 4ही कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत. म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही आकडे सांगतो तुम्हाला मुद्दाम. मुंबईमध्ये महावितरण कंपनीचा घरगुती दर सर्वात जास्त आहे, तो 18 रुपये 17.81. अदानीचा आहे 10.75, टाटाचा आहे 15.71 आणि बेस्टचा आहे 13.70. आणि मिनिमम लोएस्ट स्लॅब महावितरणचा आहे 5.88, अदानी 5.75, टाटा 5.33 आणि बेस्ट 3.84. आणि मुंबईतल्या ग्राहकांची मागणी आहे की किमान आम्हाला समान दर ठेवा. 4 वेगळे सप्लायर असले तर सगळ्या ग्राहकांचा दर समान असला पाहिजे. ही मागणी आहे, अनेक वर्षापासून आहे. अनेक वेळा राज्य सरकारनं जाहीर केलं, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दिल्लीमध्ये होते आहे पण मुंबईत होत नाही. हे करणं शक्य आहे, ते करावं ही त्या ग्राहकांची मागणी आहे. आणि औद्योगिक ग्राहकांची मागणी मी तुम्हाला सांगितलीच. एक कॉमन मागणी मी सुरुवातीला मगाशीच सांगितली की 39,000 मिलियन युनिट्स वीज आम्ही वापरत नाही आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नाही, पुरेसे ट्रान्सफॉर्मर नाहीत, पुरेशा लाईन्स नाहीत, पुरेशी कपॅसिटी नाही. म्हणजे आज मागणी आहे पण लोड अवेलेबल नाही, म्हणून कनेक्शन 6-6 महिने वर्षभर मिळत नाही, अशी अवस्था आजही आहे. म्हणजे एका बाजूला वीज उपलब्ध आहे, सरप्लस आहे, पण स्थानिक पातळीवर नवीन कनेक्शन पाहिजे असेल तर लोड अवेलेबल नाही, कपॅसिटी नाही, ट्रान्सफॉर्मरची कपॅसिटी संपलेली आहे, सबस्टेशनची कपॅसिटी संपलेली आहे, म्हणून कनेक्शन मिळत नाही. ही अवस्था आहे. आणि पुन्हा इंटरप्शन्स, लोड शेडिंग होतंच वाईट इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळं. त्यामुळे जास्तीत जास्त कनेक्शन्स वेळेवर मागेल त्याला ताबडतोब कनेक्शन दिलं पाहिजे आणि 24 तास वीज दिली पाहिजे. आणि संपूर्ण ही अनयुज्ड पॉवर जी आहे, सरप्लस पॉवर आहे, ही वापरात आली पाहिजे. तेच सर्वांच्या हिताचं ठरणार आहे. हे करण्यात यावं. आणि अन्य राज्यांच्या पातळीवर येऊपर्यंत काही ना काही प्रमाणामध्ये सरकारनं सबसिडी देऊन, अनुदान देऊन ग्राहकांना दिलासा द्यावा, अशा या एकूण मागण्या आहेत. या मागण्यांच्यावर राज्य शासनानेही बोलावं, मतदारांनीही बोलावं आणि उमेदवारांनीही बोलावं, असं आम्ही जाहीर आवाहन करतो. या विषयावर आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आपल्या मुद्दे घ्यावेत, जे योग्य वाटतील ते घ्यावे आणि आपलं म्हणणं स्पष्ट करावं, आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आम्ही जाहीररित्या मागणी करतो आहोत. धन्यवाद.